धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत. धुळ्यात युगप्रवर्तक हेडगेवार नाटकाला संविधान सेनेचा विरोध. आंबेडकर पुतळा परिसरातील बॅनर फाडले. 5 जुलै रोजी होणारे युगप्रवर्तक हेडगेवार नाटक उधळून लावणार. आता बातमी सविस्तर. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युगप्रवर्तक हेडगेवार या नाटकाच्या प्रयोगाला धुळ्यात भारतीय संविधान सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात लावण्यात आलेले नाटकाचे प्रचार बॅनर फाडत संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच 5 जुलै रोजी होणाऱ्या नाटकाचा प्रयोगही होऊ देणार नसल्याचा इशारा भारतीय संविधान सेनेचे प्रमुख आनंद लोंढे आणि आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने येत्या रविवारी धुळे शहरातील हिरे भवन येथे युगप्रवर्तक हेडगेवार या 3 अंकी नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाच्या प्रसिद्धीसाठी शहरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र भारतीय संविधान सेनेने या नाटकाला तीव्र विरोध करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील नाटकाचे बॅनर फाडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नाटकाच्या आयोजनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी भारतीय संविधान सेनेचे प्रमुख आनंद लोंढे यांनी भारतीय संविधानाचा सन्मान न करणाऱ्या आणि संविधान पायदळीत उडवणाऱ्या संघटनेशी संबंधित व्यक्तीच्या नाटकाचे बॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात लावणे अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही हा निषेध नोंदवला असून 5 जुलै रोजी होणाऱ्या नाटकाचा प्रयोगही होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या या आंदोलनामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुळ्यामध्ये हिरेभवन येथे युगप्रवर्तक हेडगेवार यांचं नाटक आहे. या नाटकाला भारतीय संविधानातर्फे आणि आंबेडकरी समाजातर्फे आमचा तीव्र विरोध आहे. मुळात हे नाटक राज्य शासनाने अनुदानित त्यांना काहीतरी अनुदान दिलेलं आहे 44 लाख असं आम्हाला कळलेलं आहे. मुळात एखादी घटनाविरोधी कृती करणारे RSS ज्यांनी भारतीय संविधानाचा कधी सन्मान केला नाही, भारतीय तिरंगा कधी आपल्या हेडक्वार्टरला लावला नाही, अशा हेडगेवारांचं नाटक तेही युगप्रवर्तक म्हणून महाराष्ट्र शासन कसं काय लावू देतं आणि ते कसं काय चालू देतं म्हणून आमचा याला तीव्र विरोध होता. त्याचं जे बॅनर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होतं. म्हणजे ज्यांनी भारतीय संविधान लिहिलं त्यांच्याच पुतळ्याजवळ ज्यांनी संविधानाला मानलं नाही त्याचं बॅनर लावणं हे आंबेडकरी समाजाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही मानतो. म्हणून आम्ही तीव्र आमच्या भावना होत्या. तर या भावनेतून आम्ही प्रशासनाला एक ताकीद देत या ठिकाणी विनंती करत हे बॅनर पाडलेलं आहे. आणि 5 जुलै रोजी जे काही भारतीय संविधानाचा निषेध करणारं, भारतीय संविधानाला नेहमी पायाशी तुडवणारं ही जी काही विचारसरणी आहे RSSची तिला विरोध म्हणून आम्ही हे नाटक होऊ देणार नाहीत. आणि झालं तर याचा तीव्र विरोध आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून करेल ही आम्ही ग्वाही देतो. जय भीम, जय संविधान. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.